हे बघा, मनोज जरांगे निवळ गावंढळ आणि कुठतरी मूर्ख वल्गना करणारा माणूस आहे. कुणावरही आरोप करायचे. सध्या राज्यामध्ये पोलीस प्रशासन त्याची कसून चौकशी करत आहे. त्या बीड जिल्ह्यामध्ये संतोष भैया देशमुखांचे कोण मारेकरी आहेत, कोण नाहीत, जे बरेचसे अटक आहेत आणि आणखी कोण त्याच्यामध्ये आहे, SIT आहे, CID आहे. आता मला तर वाटतं मनोज जरांगेला SITचा आणि CIDचं प्रमुख करून टाकावं, म्हणजे तो नेमकं त्याला काय बोलायचंय आणि काय करायचंय त्यातून त्याला निष्पन्न होईल. धनंजय मुंडेला जात जनता नको, त्याला फक्त पैसा आणि पद पाहिजे. धनंजय मुंडे क्रूर आहे, त्याला क्रूर शब्द सुद्धा कमी आहे. जरांगे कोण आहे? जरांगे ज्यावेळी बीड जिल्हा जरांगे नावाच्या माकडाने हैदोस घालून त्याच्या झुंडशाहीने जाळण्याचं काम केलं. गोर गरीब लोकांचे घर जाळले, गरीब ओबीसींच्या हॉटेल जाळल्या, ओबीसींचे सोन्याचे दुकानं जाळले, ओबीसी समाजातील नावी समाजाचे दुकानं फोडून जाळण्याचं काम केलं. त्यावेळेस जरांगे क्रूर नव्हता तर कोण होता? जरांगेनं अगदी 100 पेक्षा पोलीस अधिकाऱ्यावर, म्हणजे ज्यामध्ये महिला सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत, यांचे डोके फोडण्याचं यांच्या झुंडशाहीनं केलं. त्यावेळेस जरांगे क्रूर नव्हता तर कोण होता? म्हणजे स्वतःचं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून पाहायचं जरांगेला सवय. आणि फक्त कुठंतरी जाती द्वेष, मराठा समाजाची सुद्धा दिशाभूल करायची. आणि जरांगेला मराठा समाज आता बाजूला गेलाय, जरांगेकडे गर्दी राहिली नाही, म्हणून काहीतरी इव्हेंटवर इव्हेंट करायचा. खरं तर ह्या बालिश जरांगेला मला सांगायचंय की जरांगे, तू ज्या धनगर समाजाला वेळोवेळी म्हणत होता की मी धनगर समाजाला आरक्षणासाठी लढा देणार आहे, मी धनगर समाजाला आरक्षण मिळवून देणार आहे, अरे भामट्या, आज त्या लातूर जिल्ह्यात माऊली सोट नावाचा धनगर समाजातील तरुण, ज्याची हत्या झाली, 15-20 जणांनी अतिशय निर्गुण त्याची हत्या केली, त्यावर जरांगे नावाचा छपरी माणूस का बोलत नाही? त्यावर सुरेश धस नावाचा बालिश आमदार, जे ही मंत्रिपदासाठी कोणावरही चिखलफेक करण्याचं काम करत आहे, तो का बोलत नाही? जो कधीही सुधीत नसतो असा संदीप क्षीरसागर हा का बोलत नाही? बजरंग सोनवणे का बोलत नाही? खरं तर हे फक्त एका जातीचं काम करत आहेत. याला सर्व समाजाची मतं चालतात, परंतु एका जातीचं नेतृत्व करण्याचं हे काम करत आहेत. आणि कुठेतरी वल्गना सर्व जातींचं आम्ही नेतृत्व करत आहेत सांगायचं आणि फक्त समाजात भांडणं लावण्याचं काम ह्या लोकांनी केलंय. परंतु सर्व समाजाने या लोकांना आता ओळखलं पाहिजे.